भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात 2007 पासून फ्री ट्रेड डीलबाबत चर्चा सुरू होती. अखेर 18 वर्षांनी ही डील पूर्ण झाली. मंगळवारी 27 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि EU यांच्यात ट्रेड डील झाल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतानं आतापर्यंतची सर्वात मोठी ट्रेड डील पूर्ण केल्याचं म्हटलंय. तर युरोपियन नेत्यांनी याला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलंय. या ट्रेड डील नंतर युरोपातून भारतात येणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. यात मशिनरी, केमिकल्स, मेडिकल प्रॉडक्ट्स, अल्कोहोल यांचा समावेश आहे. पण या ट्रेड डीलचा सर्वाधिक फायदा होणार आहे तो म्हणजे युरोपियन ब्रँडच्या चारचाकी गाड्यांना. भारत आणि EU यांच्यातल्या ट्रेड डील नंतर युरोपातून भारतात आयात होणाऱ्या गाड्या प्रचंड स्वस्त होणार आहेत. भारतानं या गाड्यांवरचा टॅरिफ कमी केला असून या गाड्या आता भारतीय मार्केटमध्ये स्वस्तात विकल्या जाणार आहेत. पण या ट्रेड डील नंतर युरोपातील कोणकोणत्या गाड्या स्वस्त होणार आहेत, या गाड्या किती रुपयांनी स्वस्त होतील, याचा परिणाम भारतीय मार्केटवरती कसा होऊ शकतो, सगळं समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. युरोपियन युनियनमध्ये एकूण 27 देश आहेत. या देशांमधून आतापर्यंत आयात होणाऱ्या गाड्यांवरती भारताकडून 110% टॅरिफ लावला जात होता. हा टॅरिफ पूर्णपणे युरोपात बनणाऱ्या गाड्यांवरती होता. पण आता भारत आणि EU यांच्यात ट्रेड डील साईन झाल्यानंतर हा टॅरिफ हळूहळू कमी केला जाणार आहे. सुरुवातीला हा टॅरिफ 110%वरून 40%पर्यंत कमी केला जाईल. त्यानंतर तो फक्त 10%पर्यंत आणला जाईल. याशिवाय भारताचा टॅरिफ कमी करण्याचा हा निर्णय सरसकट सगळ्या युरोपियन गाड्यांवरती लागू होणार नाही. तो फक्त अशाच गाड्यांवरती लागू होईल ज्याची किंमत 15,000 युरोपेक्षा जास्त आहे. भारतीय रुपयात ही किंमत 16 लाख ते 17 लाखांच्या दरम्यान आहे. म्हणजेच इथून पुढे भारतात 16 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या युरोपियन गाड्या स्वस्त होणार आहेत. सध्या 36 लाख रुपये किमतीपर्यंतच्या युरोपियन गाड्यांवरती 70% टॅरिफ लावला जातो. तर त्यापेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांवरती 110% टॅरिफ आहे. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारनं ही सूट देण्यासाठी कोटा सिस्टीम लागू केले. या अंतर्गत नवे टॅरिफ रेट दरवर्षी फक्त 2,50,000 गाड्यांसाठीच लागू होतील. आता नवे टॅरिफ रेट लागू झाल्यानंतर भारतात युरोपियन ब्रँडच्या कोणकोणत्या गाड्या स्वस्त होणार आहेत आणि त्या कितीनं स्वस्त होतील ते पाहूयात. भारतात अनेक युरोपियन ब्रँडच्या गाड्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या गाड्या लक्झरी आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये पॉप्युलर आहेत. यामध्ये मर्सिडीज बेन्झ, BMW, ऑडी, फेरारी, लॅम्बोर्गिनी, फोक्सवॅगन, स्कोडा, रेनॉल्ट, वॉल्वो, पोर्श यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे. आता भारतानं टॅरिफ कमी केल्यानंतर मर्सिडीज बेन्झच्या AMG G63, AMG S63E परफॉर्मन्स आणि मेबॅक S क्लास या गाड्या, BMWच्या M सिरीजच्या गाड्या तसंच ऑडी Q8 आणि RS Q8 या गाड्या स्वस्त होतील. याशिवाय पोर्श 911, पानामेरा यांसारख्या गाड्याही स्वस्त होण्याची शक्यता आहे. आता या गाड्या किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतात, तर सध्या 45,000 ते 50,000 युरो किमतीच्या युरोपियन गाड्यांवरती भारतात एवढा जास्त टॅरिफ लावला जातो की गाड्यांची किंमत मूळ किमतीपेक्षा जवळपास दुप्पट किंवा त्यापेक्षाही जास्त होते. पण जर टॅरिफ 10%पर्यंत कमी झाला तर गाड्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात कमी होतील. वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार GST आणि डीलर मार्जिन जोडल्यानंतरही गाड्यांची एक शोरूम किंमत 30 ते 50%नी किंवा 10 ते 25 लाख रुपयांनी कमी होऊ शकते. म्हणजेच जर एखादी युरोपियन ब्रँडची गाडी आता 50 लाख रुपयांना मिळत असेल तर त्या गाडीची किंमत थेट 40 लाख रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे युरोपियन गाड्यांवरचा टॅरिफ कमी केल्यानंतर भारतीय मार्केटवरती याचा काय परिणाम होईल. हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतके वर्ष या गाड्यांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ का लावला जात होता हे जाणून घेणं गरजेचं आहे. भारताकडून युरोपियन गाड्यांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला जात होता यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे भारत सरकारला टाटा आणि महिंद्रा यांसारख्या भारतीय कंपन्यांना प्रोटेक्ट करायचं होतं. जर भारतानं युरोपियन गाड्यांवरती टॅरिफ लावला नसता तर साहजिकच या गाड्या भारतात कमी किमतीत मिळाल्या असत्या. त्यामुळं भारतीय कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतं. युरोपियन कंपन्यांमुळे भारतीय कंपन्या ग्रो झाल्या नसत्या. याशिवाय भारताला देशांतर्गत गाड्यांचं उत्पादन वाढवायचं होतं. जर युरोपियन गाड्या मोठ्या प्रमाणात आयात झाल्या असत्या तर भारतात गाड्याचं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मोठं झालं नसतं. त्यामुळं भारतानं युरोपियन गाड्यांवरती टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला होता. पण आता टॅरिफ कमी केल्यानंतर याचा भारतीय मार्केटवरती काय परिणाम होऊ शकतो ते बघूयात. तसं पाहिलं तर भारतासाठी युरोप सोबत ट्रेड डील होणं अत्यंत गरजेचं होतं. कारण अमेरिकेसोबत बोलणी फिसकटल्यानंतर भारताला युरोपच्या मार्केटचा ॲक्सेस हवा होता. भारतासाठी IT, फार्मा, टेक्स्टाईल हे सेक्टर महत्त्वाचे आहेत. दुसरीकडे युरोपचा विचार करायचा झाला तर युरोपसाठी ऑटोमोबाईल सेक्टर सर्वात महत्त्वाचा आहे. भारत सध्या अमेरिका आणि चीन नंतर जगातलं तिसरं सर्वात मोठं गाड्यांचं मार्केट आहे. पण भारतात
युरोपियन गाड्यांच्या विक्रीचा वाटा 4%पेक्षाही कमी आहे. ईयूला भारताच्या या एवढ्या मोठ्या मार्केटचा ॲक्सेस हवा होता, तर भारताला IT, फार्मा, टेक्स्टाईल यांसारख्या सेक्टरसाठी युरोप मार्केटचा ॲक्सेस हवा होता. त्यामुळे भारत आणि EU मध्ये ही ट्रेड डील झाली आहे. इथं भारतानं युरोपियन गाड्यांसाठी आपलं मार्केट खुलं केलं, कारण आता टाटा आणि महिंद्रा यांसारख्या भारतीय कंपन्या मार्केटमध्ये स्टेबल झाल्यात. या दोन कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेत एकत्रित वाटा 2/3 एवढा आहे. त्या कंपन्या जागतिक पातळीवरती स्पर्धा करू शकतील एवढ्या मोठ्या झाल्यात. त्यामुळे आता युरोपियन कंपन्यांना भारतीय मार्केटमध्ये स्पेस दिली तर भारतीय कंपन्या त्यांच्याशी स्पर्धा करू शकतात. यामुळं जरी युरोपियन गाड्या भारतात स्वस्त दरात मिळायला लागल्या तरी भारतीय कंपन्यांवरती त्याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाहीये. इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे भारतानं युरोपच्या फक्त पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड गाड्यांवरच्या टॅरिफमध्ये सूट दिली आहे. सरकारनं युरोपच्या इलेक्ट्रिक वाहनांना टॅरिफमधून सूट दिलेली नाहीये. या वाहनांना यातून 5 वर्षांसाठी वगळण्यात आलंय, कारण भारतीय कंपन्या अजूनही EV सेक्टरमध्ये ग्रो करत आहेत. जर भारतानं EV मार्केट आत्ताच युरोपसाठी खुलं केलं तर युरोपियन कंपन्या हे मार्केट कॅप्चर करण्याची शक्यता आहे. असं होऊ नये म्हणून आधी भारतीय EV मार्केट कंपन्या मोठ्या व्हाव्या यासाठी सरकारनं सध्या EV वरचा टॅरिफ कमी केलेला नाहीये. तसं पाहिलं तर युरोपियन गाड्यांसाठी भारतीय मार्केट ओपन केल्यामुळं भारतीय कंपन्यांना थोड्या प्रमाणात फटका नक्कीच बसू शकतो. पण युरोपियन गाड्या या भारतात लक्झरी आणि प्रीमियम सेगमेंटमध्येच पॉप्युलर आहेत. लो आणि मिड सेगमेंटमध्ये गाड्यांचं मार्केट पूर्णपणे भारतीय कंपन्यांच्या ताब्यात आहे. हे मार्केट युरोपियन कंपन्या सहजासहजी कॅप्चर करू शकत नाहीत. त्यामुळं सध्या तरी भारतीय कंपन्यांना यामुळं जास्त धोका नसल्याचं दिसतंय. पण यामुळं ग्राहकांचा मात्र नक्कीच फायदा होणार आहे. लक्झरी आणि प्रीमियम सेगमेंटच्या गाड्या स्वस्त झाल्यामुळं हळूहळू ग्राहकांचा कल याकडे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता युरोपियन गाड्यांवरचा टॅरिफ कमी केल्यानंतर या गाड्यांची भारतातली विक्री वाढते का, त्याची किंमत किती रुपयांनी कमी होते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. तुम्हाला याबाबत काय वाटतं? युरोपियन युनियन सोबतची ही ट्रेड डील भारतासाठी फायद्याची आहे का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.